हाय हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती बघणार आहोत. जपमाळ ही केवळ मनींची माळ नसून ती साधना, श्रद्धा आणि एकाग्रतेचे साधन मानली जाते. पण अनेकदा नकळत काही चुका घडतात. आज आपण जाणून घेणार आहोत जपमाळ वापरताना होणाऱ्या 10 मोठ्या चुका आणि जपांची योग्य पद्धत. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर करा आणि कमेंट करा. मैत्रिणींनो, तुम्ही अजिबात कमेंट करत नाही, त्यामुळं मला तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे किंवा मी सांगते ते आवडतं की नाही हेच मला समजत नाही. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, जपमाळ ही केवळ मण्यांची माळ नसून ती साधना, श्रद्धा आणि गुरुकृपेचे पवित्र साधन आहे. त्यामुळे जप करताना आपण काही चुका टाळायच्या आहेत. त्या कोणत्या? तर पहिलं म्हणजे तर्जनी. तर्जनी म्हणजे पहिले बोट वापरणे. जपमाळ नेहमी अंगठा किंवा मधल्या बोटाने फिरवावी. तर्जनीचा वापर टाळावा. दुसरं आहे मेरू म्हणजे मुख्य मणी. मेरुमणी ओलांडणे. मेरुमणी म्हणजे तो सगळ्यात माळेला वरचा जो मणी असतो बघा, त्याला मेरुमणी म्हणतात. मेरुमणी आल्यावर माळ उलट फिरवावी. मेरुमणी कधीही ओलांडू नये. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, आपली पूर्ण 108 मणी ते होतात आणि त्याच्यावरती 2 मणी लावून गोंडा असतो, त्याला मेरुमणी असं म्हणतात. घाईघाईने जप करणे, मंत्राचा उच्चार स्पष्ट न करणे किंवा शांत आणि भावपूर्ण आवाज म्हणजे असा असायला पाहिजे. केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी घाईघाईमध्ये माळ जपायची नाही. तुम्हाला जर वाटत असेल की मी 1 सेकंदात काय 1 मिनिटामध्ये जपमाळ करेल भरभर, तर एवढं होत नाही. तुम्ही 11 माळी नका जपू, तुम्ही एकच जपा, पण ती मनापासून जपा. आणि ते उच्चार जे आहे, म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल श्री स्वामी समर्थ, तर तो शब्द पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर तो मणी मागं सरकून पुढचा मणी घ्या, या पद्धतीने. त्यानंतर चौथं म्हणजे जप करताना अनावश्यक बोलणे. बघा, बरेच जण जप सुरू असताना गप्पा मारतात, मोबाईल वापरतात, म्हणजे त्यांचं जे आपण काम करतोय त्यावर अजिबात लक्षच नसतं. तर ते आपण जप करताना टाळलं पाहिजे. त्यानंतर आहे अपवित्र अवस्थेत जप करणे. शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करूनच जप करावा. आणि 6वं जपमाळ इतरांच्या हातात देणे. म्हणजे आपली जपमाळ शक्यतो स्वतःच वापरावी. ती वैयक्तिक साधनेचे साधन मानली जाते. बघा, तुम्हाला अनुभव असेल की नाही मला माहिती नाही, पण जे माळ जप करतात त्यांना अनुभव नक्कीच आहे की आपण जपमाळ करतो म्हणजे ती फक्त मनी नसतात त्याच्यामध्ये, तर आपल्याला एक परमेश्वरापर्यंत जवळ जाण्याचं ते एक आपलं साधन आहे. की आपण जेव्हा माळ जप करतो ना, तर त्यावेळेला आपल्या भावना, आपल्या मनातल्या काय चाललंय ते त्यांच्यापर्यंत, भगवंतापर्यंत त्या माळ जपेमुळं पोचत असतं. त्यानंतर 7वं म्हणजे जपमाळ उघडी ठेवणे. जप करताना गोमुखी पिशवी किंवा स्वच्छ वस्त्रात जपमाळ ठेवणे उत्तम आहे. म्हणजे आपण मोकळी ठेवायची नाही, तिला पिशवी वगैरे. बरेच जण तुम्ही बघत असाल की जपमाळ करताना ना, आपण जेव्हा केंद्रामध्ये सामूहिक पारायण वगैरे होतं 6 महिन्यांनी, त्यावेळेला तुम्ही बघत असाल की माळ जप करताना ती मोकळी नसते, त्या माळेला पिशवी पण असते. पण आपण घरात अशीच मोकळी सोडून देतो, तर ती मोकळी कधीच नाही ठेवायची. त्यानंतर 8वं जपमाळ गुरूंकडून सिद्ध करून न घेणे. म्हणजे बरेच जण सिद्ध करून घेत नाही, ती घेता डायरेक्ट वापरायला सुरुवात करतात. तर बघा, जप सुरू करण्यापूर्वी आपल्या सद्गुरूंच्या हातून जपमाळ विधीपूर्वक सिद्ध करून घ्यावी. तसेच 6 महिन्यांपासून एकदा, किमान वर्षातून एकदा तरी आपल्या देहधारी गुरूंच्या हातात आपली जपमाळ देऊन ती पुन्हा सिद्ध करून घ्यावी. त्यानंतर तीच जपमाळ पुन्हा नियमित जपासाठी वापरावी. गुरुकृपेचा स्पर्श झाल्याने साधनेत अधिक श्रद्धा, एकाग्रता आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होते, अशी परंपरागत श्रद्धा आहे. माळी ज्या आहेत त्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, पण आपली जास्त करून जी माळ चालते ती म्हणजे तुळशीचीच माळ वापरली जाते जप साधनेसाठी. आणि इतर जी आहे, तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जर म्हणत असाल तर कमळगट्ट्याची माळ येते. कमळगट्ट्याची माळ आहे ना
वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ती ना तुपामध्ये भिजत ठेवायची आहे. किंवा तुम्हाला जेव्हा असं वाटेल की माळ खूप कोरडी झाली तर त्यावेळेला तुम्ही ना तिला तुपामध्ये रात्रभर तूप लावून ठेवू शकता. त्यामुळं काय होतं, ते नरम होते आणि ते मणी जे आहे ना ते खराब होत नाही. आणि 9 म्हणजे जपाची नियमितता न राखणे. बराच वेळा काय होतं, आपण म्हणजे ते ठराविक वेळ त्याला दिलेलाच नसतो. कधी पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तो जप करतो. रोज ठराविक वेळेला, ठराविक जागी आणि ठराविक संख्येने जप केल्याने मन अधिक स्थिर होते. पण आपल्याकडून ती चूक होते की आपण तसं करत नाही. 10 म्हणजे श्रद्धा आणि भावनेचा अभाव. केवळ मनी फिरून जप पूर्ण करण्यापेक्षा श्रद्धा, नम्रता, गुरुभक्ती आणि पूर्ण भावनेने जप करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. जपमाळ वापरण्याचे नियम वेगवेगळ्या संप्रदायामध्ये थोडेफार बदलू शकतात. त्यामुळे आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच जपसाधना आणि जपमाळ आपण वापरावी. आणि जपमाळेसंबंधी तुमचे काही जर अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा, जेणेकरून इतरांना तो प्रेरणादायी ठरू शकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. आणि अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी सारिका यानुटूर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.